नमस्कार. या आधीच्या लेक्चरला आपण ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट याची थेअरी पाहिली. त्याला कुठले रूल लागू होतात, ट्रेडिंग हा अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट हे कसं स्टेटमेंट आहे त्याची आपण थेअरी पाहिली. आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट याचे फॉर्मॅट बघणार आहोत. यामध्ये पहिला अकाउंट आपण बघणार आहोत ट्रेडिंग अकाउंट. पार्टनरशिप फायनल अकाउंटमधला ट्रेडिंग अकाउंट आपण एक्सप्लेन करतोय. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपले सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रान्सफर होत आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सगळे डायरेक्ट इन्कम ट्रान्सफर होत आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम याची थेअरी आपण यापूर्वीच्या लेक्चरला पाहिली आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस हे सगळे डेबिट साईडचे दिलेले डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. त्यातला पहिला एक्सपेन्सेस आपण बघतोय टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कन्सेप्ट समजून घेताना आपल्याला त्याचबरोबरीनं क्लोजिंग स्टॉकसुद्धा समजून घ्यायचा आहे, कारण हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. ओपनिंग स्टॉक जर डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून डेबिटला येतो आहे, तर क्लोजिंग स्टॉक हा डायरेक्ट इन्कम म्हणून क्रेडिट साईडला येतो आहे. जर आपण याचं एक्झाम्पल पाहिलं, एक्झाम्पल थ्रू जर ही कन्सेप्ट समजून घेतली, तर ओपनिंग स्टॉक समजा आपल्या कंपनीने काही रॉ मटेरियल खरेदी केलेला असेल, म्हणजे कच्चा माल खरेदी केलेला आहे, त्यापासून आपण फिनिश्ड गुड्स तयार करणार आहोत सेल्स करण्यासाठी, विक्री करण्यासाठी. जे हे रॉ मटेरियल सुरुवातीला कंपनीने खरेदी केलेलं असेल, त्यातलं जेवढं मटेरियल कंपनीने वापरलेलं आहे तो झाला आपला ओपनिंग स्टॉक सुरुवातीचा. आणि जर त्यातलं काही मटेरियल शिल्लक राहिलं असेल, जे आपण पुढच्या काळासाठी आणखी प्रोडक्शन करण्यासाठी, आणखी वस्तू उत्पादनासाठी वापरू शकतो, तर तो आपला क्लोजिंग स्टॉक आहे. म्हणजे ओपनिंग स्टॉक जर आपला 20,000 असेल आणि 20,000 पैकी आपण 18,000 स्टॉक वापरला, तर 2,000 शिल्लक राहिलेला स्टॉक हा कुठे जातो? क्लोजिंग स्टॉकमध्ये जातो. ओपनिंग स्टॉक हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. पहिला हेड आपला झालेला आहे टू ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करतो. त्यानंतरचा हेड आहे टू परचेसेस. परचेसेस म्हणजे खरेदी केलेली असेल तर तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस होतो, म्हणून आपण ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. यामधून नेहमी रिटर्न आउटवर्ड मायनस होतात. रिटर्न आउटवर्डलाच दुसरा सिमिलर वर्ड आहे परचेस रिटर्न. म्हणजे जी काही आपण खरेदी केलेली असेल त्यातल्या काही खरेदी जर आपण परत पाठवली असेल, ज्या खरेदीदाराकडून आपण खरेदी केली आहे त्याला जर परत पाठवली असेल, तर तेवढा माल आपण लेस करतो. नेहमी रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न परचेसेसमधून मायनस होतात. हे आपलं 11वीला फायनल अकाउंट शिकताना ही कन्सेप्ट झाली आहे. याचं एक उदाहरण जर आपण पाहिलं, समजा आपले परचेसेस 30,000 परचेसेस असतील आणि त्या 30,000 पैकी आपण 5,000 वस्तू, ह्या 5,000 रुपीजच्या वस्तू परत पाठवून दिलेल्या आहेत, तर 30,000 मधून 5,000 मायनस केले तर आपल्याला आउटरला 25,000 दिसतील. हे आपण एक्झाम्पल थ्रू बघू शकतो. टू परचेसेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केलेले आहेत, कारण हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. त्यानंतरचा हेड आपण बघतोय कॅरेज इनवर्ड. याऐवजी फक्त कॅरेज असाही हेड येऊ शकतो. तर हे कॅरेज थोडक्यात कन्व्हेन्ससाठी होणारा खर्च, ज्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतो, माल वाहतुकीचा खर्च असं आपण त्याला म्हणू शकतो. हे टू कॅरेज इनवर्ड शब्द नाही आला, फक्त कॅरेज आलं तरी देखील आपण ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच ट्रान्सफर करतो. त्यानंतर आपण बघतोय टू फ्रेट हा देखील कन्व्हियन्सच येणारा खर्च आहे. ज्यावेळी फिनिश्ड गुड्स तयार होतात आणि आपण ते मार्केटमध्ये विक्रीसाठी नेतो, त्यासाठी मालवाहतुकीचा येणारा खर्च याच्यामध्ये इन्क्लूड असतो. हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यासाठी आपण ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आपण बघतोय डॉक चार्जेस. हे जे डॉक चार्जेस आहेत त्याला आपण म्हणतोय की पेमेंट फॉर गुड्स कॅरीड बाय शिप ऑर एअरक्राफ्ट एटसेट्रा. म्हणजे जहाजाच्या माध्यमातून, हवाई मार्गानं किंवा जहाजाच्या माध्यमातून जर आपण काही वस्तूंची मालवाहतूक केलेली असेल कंपनीमध्ये, तर त्याला आपण डॉक चार्जेस म्हणतो. त्यानंतरचा हेड आपण बघतो डायरेक्ट एक्सपेन्सेस कस्टम ड्युटी. इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट टॅक्स पेड फॉर कॅरिंग द गुड्स अक्रॉस इंटरनॅशनल बॉर्डर. म्हणजे याच्यामध्ये आयात निर्यात जो कर आपल्याला भरावा लागतो माल वाहतुकीचा, तो म्हणजे कस्टम ड्युटी. हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यासाठी आपण तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतरचा हेड आपण बघतोय वेजेस प्रोडक्टिव्ह. आता अनप्रोडक्टिव्ह हे आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो, प्रोडक्टिव्ह ट्रेडिंग अकाउंटला येतात. हे आपलं 11वीला झालं आहे. फक्त वेजेस जर आलं, फक्त वेजेस हा हेड आला तरीसुद्धा आपण तो कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि वेजेस प्रोडक्टिव्ह असतील तरी देखील हा हेड आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतरचा हेड आहे मॅन्युफॅक्चरिंग टू वेजेस प्रोडक्टिव्ह किंवा मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. त्यानंतर वेजेस अँड सॅलरी हा हेड आहे. आता त्याच्यासाठी इथे आपल्याला एक नोट दिलेली आहे वेजेस अँड सॅलरीसाठी. वेजेस अँड सॅलरी हा
हा हेड येताना when the item of wages and salary is given in which wages are appearing first, म्हणजे ज्या हेडमध्ये वेजेस हे फर्स्ट दिलेले असतील आणि सॅलरी हे सेकंड दिलेले असतील, वेजेस आर appearing first, it should be transferred to trading account debit side. अशा वेळी वेजेस अँड सॅलरी हा हेड कुठे ट्रान्सफर करायचा? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सेकंड नोट आपण बघतोय, when the item salary and wages is given in which salary appeared first, it should be transferred to profit and loss account debit side. म्हणजे ज्यावेळी सॅलरी हा हेड पहिला येईल आणि वेजेस हा सेकंड हेड येईल, अशा वेळी आपण तो ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या नोटवरून आपल्याला लक्षात येतं की वेजेस अँड सॅलरी हा हेड जर आला तर तो आपण कुठे ट्रान्सफर करायचा? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि सॅलरी अँड वेजेस हा हेड आला तर आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो. त्यानंतरचं हेड आहे इम्पोर्ट ड्युटी. जसं इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट आपण डॉक चार्जेसमध्ये पाहिलं त्याप्रमाणे हा आयात जर कर असेल आपला तर तो आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतर टू कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस हे सगळं कंपनीसाठी लागणारं प्रायमरी आपण ज्याला इंधन असं म्हणू, हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत म्हणून आपण ट्रान्सफर करतो आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतरचा हेड आहे रॉयल्टी. तर रॉयल्टी म्हणजे काय सांगता येईल? अ पिरियडिक पेमेंट मेड बाय युजर टू ओनर ऑफ द राईट्स सच ॲज पेटंट्स, कॉपीराईट्स, ट्रेडमार्क्स. रॉयल्टीला शक्यतो प्रकाशनाचा खर्च असंही म्हटलं जातं किंवा हे एक पिरियडिक पेमेंट आहे जे युजरकडून, म्हणजे जो कंपनी खर्च करणारी आहे आणि जो ओनर आहे त्याला तो अधिकार आहे ते रॉयल्टी हा खर्च देण्याचा. तर त्याची उदाहरणं जर सच ॲज आपण बघतोय पेटंट्स, कॉपीराईट्स, ट्रेडमार्क. रॉयल्टी हा आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो, त्यासाठी आपण तो ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. याला शक्यतो पुस्तकं प्रकाशनाचा खर्च, म्हणजे समजा याचं उदाहरण जर द्यायचं झालं रॉयल्टीचं, तर एखाद्या व्यक्तीने ऑथर म्हणून त्याने काही पुस्तक लिहिलं आणि त्याने प्रकाशनासाठी ते इतर व्यक्तीला दिलेलं आहे, दुसऱ्या कोणा व्यक्तीला दिलेलं आहे, तर त्या व्यक्तीला ते पुस्तकाचं प्रकाशन करून विक्रीनंतर त्याला जेवढा प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटमधला काही भाग मानधन म्हणून जी व्यक्ती ते पुस्तक प्रकाशित करते त्याला मिळतो, म्हणजे ती त्याची रॉयल्टी झाली. आपल्या कंपनीमध्ये रॉयल्टी हा डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून वापरला जातो, त्यासाठी तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करतो. त्यानंतरचा हेड आहे प्रायमरी पॅकिंग चार्जेस. पॅकिंग चार्जेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो ट्रान्सफर होतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आपण बघतोय फॅक्टरी लाईटिंग, हिटिंग, म्हणजे हा विजेचा खर्च आपण म्हणू थोडक्यात याला. फॅक्टरी लाईटिंग अँड हिटिंग हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो ट्रान्सफर होतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आपण बघतोय फॅक्टरी रेंट अँड रेट्स. फॅक्टरी रेंट म्हणजे भाडेतत्वावर जर आपण काही जमीन घेतली असेल, फॅक्टरीमधलं रेंट बेसिसवर काही साहित्य घेतलं असेल तर त्याला आपल्याला रेंट भरावं लागतो, म्हणून तो ट्रान्सफर होतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतरचा हेड आहे फॅक्टरी इन्शुरन्स. म्हणजे विमा जर भरायचा असेल मग त्याचं प्रीमियम असेल किंवा इन्शुरन्स प्रीमियम येईल किंवा फक्त इन्शुरन्स येईल. जर फॅक्टरी इन्शुरन्स असा हेड आला तर तो आपला ट्रान्सफर होतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. फक्त इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स प्रीमियम असेल तर तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतरचं हेड आपण बघतोय वर्क्स मॅनेजर्स सॅलरी. हे वर्क्स मॅनेजरची सॅलरी जर आपल्याला द्यायची असेल तर तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस होतो, त्यासाठी तो आपला ट्रान्सफर होतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आपण बघतोय ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड. यामध्ये डायरेक्ट इन्कम आहेत. पहिलं इन्कम आपल्याला दिलेलं आहे बाय सेल्स. जसं आपण परचेसेसचं पाहिलं त्याचप्रमाणे सेल्स जर आपण विक्री केलेली असेल वस्तूंची तर तो आपलं डायरेक्ट इन्कम होतो, म्हणून ट्रान्सफर होतो ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड. त्यामधून मायनस करतोय आपण लेस रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्डला सिमिलर वर्ड आहे सेल्स रिटर्न. म्हणजे जर आपण काही विक्री केलेलं असेल आणि त्यातल्या काही वस्तू आपल्याकडे परत आल्या तर आपण त्याला सेल्स रिटर्न असं म्हणतो. याचं जर आपण फॉर एक्झाम्पल पाहिलं, समजा आपण 50,000ची विक्री केली आहे, त्यापैकी 10,000च्या वस्तू परत आलेल्या आहेत, म्हणजे 50,000 मायनस रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न 10,000, आउटरला आपल्याला 40,000 दिसतील. हेही आपल्याला 11वीला फायनल अकाउंटमध्ये हा हेड झालेला आहे.
बाय सेल्स डायरेक्ट इन्कम आहे, त्यामधून मायनस करतो आपण रिटर्न इनवर्ट किंवा सेल्स रिटर्न. त्यानंतरचा हेड आहे बाय गुड्स लॉस्ट बाय फायर. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट आणि डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स हे तीनही हेड ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ॲज डायरेक्ट इन्कम म्हणून ट्रान्सफर होतात. गुड्स लॉस बाय फायर म्हणजे आगीमुळे झालेलं नुकसान. गुड्स लॉस बाय थेफ्ट म्हणजे वस्तू जर चोरी झालेल्या असतील तर त्यामुळे होणारं नुकसान. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट करण्याच्या उद्देशानं काही जर आपण वस्तू फ्री सॅम्पल्स म्हणून दिलेल्या असतील तर त्याला गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स म्हणतो. हे आपलं डायरेक्ट इन्कम अशा उद्देशानं होतं की ॲडव्हर्टाईजमुळे आपल्याला काही अंशी फायदाही होतो. आपल्या वस्तूंची जेवढी आपण जाहिरात करू तेवढी आपली विक्री वाढते. म्हणून गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स ॲज डायरेक्ट इन्कम म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतात. त्यानंतरचा हेड आहे बाय गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट. जर ॲक्सिडेंटली काही आपल्या वस्तूंचं इन ट्रान्झिट, लॉस्ट इन ट्रान्झिट असंही म्हटलं जातं, प्रवासामध्ये वस्तूंची काही हानी झाली असेल, नुकसान झालं असेल, अशावेळी आपल्याला जो तोटा होतो तो आपण डायरेक्ट अशावेळी आपल्याला तोटा होतो, परंतु त्या गुड्स ह्या न विक्री होता आपल्याकडून लॉस्ट इन ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला आपण डायरेक्ट इन्कम म्हणतो. त्यासाठी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतर आहे बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर म्हणजे हे ड्रॉइंग्स आहेत. जर पार्टनरने पर्सनल यूजसाठी कंपनीमधून काही अमाऊंट विड्रॉन केलेली असेल तर त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. हे ड्रॉइंग्स पार्टनर काही काळानं कंपनीला विथ इंटरेस्ट परत करत असतो ड्रॉइंग्स, त्यासाठी हे आपलं डायरेक्ट इन्कम होतं. जर ड्रॉइंग्सवरचं इंटरेस्ट मिळणार असेल ते मात्र आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होतं, परंतु गुड्स विड्रॉन बाय पार्टनर म्हणजे ड्रॉइंग्स जर असतील ते मात्र आपण डायरेक्ट इन्कम म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ही कन्सेप्ट आपली ओपनिंग स्टॉक एक्सप्लेन होताना आपण पाहिली. जो रॉ मटेरियलमधला शिल्लक काही वस्तू असतील ज्या आपण पुन्हा वापरू शकतो कंपनीसाठी त्या आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून. त्यानंतर याच्यामध्ये आपण थेरी पाहिली होती यापूर्वी. ट्रेडिंग अकाउंट ज्यावेळी क्लोज करतो त्यावेळी जर क्रेडिट साईड मोठी आली तर आपण म्हणतो आपला प्रॉफिट जास्त आला. प्रॉफिट जास्त आला याचा अर्थ तो डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊननं आपण नोट डाऊन करतो. आणि जर डेबिट साईड मोठी आली तर ही एक्सपेन्सेस साईड मोठी आली असं आपण म्हणतो. आणि तो जो फरक आहे, डिफरन्स आहे, तो आपला क्रेडिट साईडला ट्रान्सफर होतो. त्याला आपण म्हणतोय बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. या पद्धतीनं हा ट्रेडिंग अकाउंट आपला क्लोज होतो. ट्रेडिंग अकाउंट नंतरचा हेड आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जी प्रॉफिट अँड लॉसची थेरी यामागे आपण पाहिली. व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण फॉर दी इयर एंडेड असंच म्हणतोय. फॉर दी इयर एंडेड जे इयर आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं असेल ते इयर इथे लिहितो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचा पहिला हेड आहे टू सॅलरी. आता हे सगळे जे आहेत ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि क्रेडिट साईडचे इनडायरेक्ट इन्कम आहेत. त्यामधला पहिला हेड आपण बघतोय सॅलरी. जर आपण सॅलरी पेड केलेली असेल कंपनीमधून तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. सॅलरी अँड वेजेसची ही नोट पाहिली आपण. जर सॅलरी अँड वेजेस सॅलरी पहिला वर्ड आला तर आपण ते ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. जर वेजेस पहिला वर्ड आला तर आपण ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर जर आपण रेंट काही दिलेला असेल, भाडेतत्वावर जर लँड म्हणा किंवा आणखी काही घेतला असेल तर तो खर्च होतो तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. फॅक्टरी इन्शुरन्सही आपण ट्रेडिंग अकाउंटला पाहिलं होतं. फॅक्टरी इन्शुरन्स असेल तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. आणि जर फक्त इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स प्रीमियम असेल तर आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी किंवा लाईटिंग. वरती हा ट्रेडिंगला हेड आला होता. फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी असेल, हीटिंग, लाईटिंग असेल, पण त्याच्यामध्ये फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी किंवा फॅक्टरी असा शब्द वापरला गेला होता. इथे फक्त आपण इलेक्ट्रिसिटी, लाईटिंग असे वर्ड वापरतो. हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत म्हणून आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर बघतोय आपण टू टेलिफोन. आता हा पोस्टेज अँड टेलिग्रॅम असाही वेगळा हेड येतो किंवा टेलिफोन अँड पोस्टेज असं मिळून हेड येतो. हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. कंपनीत जो प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च होतो तो देखील आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रवासी किंवा येण्या जाण्याचा खर्च असेल सेल्समनचा, ट्रॅव्हलिंगचे चार्जेस असतील तर ते देखील आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून डेबिटेड करतो.
त्यानंतर आपण पाहिले डेप्रिसिएशन ऑन ॲसेट. डेप्रिसिएशन म्हणजे ॲसेटची झालेली झीज किंवा घसारा निधी हा आपला लॉस असतो, एक्सपेन्सेस असतो. तो एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतर लोडिंग चार्जेस, माल ने आण करण्यासाठी जो खर्च होतो तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतरचं हेड आहे ऑडिट फीज. ऑडिटरकडून जे कंपनीचं लेखापरीक्षण किंवा ऑडिट करून घेतलेलं असतं त्यासाठी आपण त्याला जी फीज देतो, जे चार्जेस देतो ते आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो, ऑडिट फीज. त्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस हे ॲडव्हर्टाइजमेंटचे रिलेटेड आहेत, एक्सपेन्सेस आहेत म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतरचा हेड आहे रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स. हा रिपेअरिंगचा खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होतो. खर्च सगळे डेबिट साईडला ट्रान्सफर होत आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इन्कम सगळे क्रेडिट साईडला ट्रान्सफर होत आहेत, इनडायरेक्ट इन्कम. त्यानंतरचा हेड आहे इंटरेस्ट ऑन लोन. कर्जावर जर आपल्याला व्याज द्यावं लागलं, कर्ज काढलं असेल कंपनीने, तर तो आपला खर्च असतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतरचा हेड आहे टू सन्ड्री ऑर मिसलेनियस एक्सपेन्सेस. व हा जो सर्वसाधारण खर्च आहे तो देखील आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. टू कन्व्हेन्स, प्रवासी वाहतुकीचा खर्च म्हणा किंवा प्रवासी खर्च म्हणा, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करतो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपले 3 हेड आले होते, लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट. हे इथे देखील ट्रान्सफर होतं जर त्याचा आपल्याला काही क्लेम मिळत असं किंवा किती नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये क्लेम मिळाला तो ॲसेटला ट्रान्सफर होतो आपल्या बॅलन्स शीटच्या. टू लॉस बाय फायर, जो त्याच्यामध्ये नुकसान झालेलं असेल वस्तूंचं ते ॲज अ लॉस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. लॉस बाय थेफ्ट, चोरीमुळे जर वस्तूंचं काही नुकसान झालं असेल, हानी झाली असेल तर आपण ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतो. लॉस इन ॲक्सिडेंट, म्हणजे जर वाहतुकीमध्ये प्रवासामध्ये काही खर्च झाला असेल, वस्तूंचं नुकसान झालेलं असेल तर ते देखील आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ट्रान्सफर करतो. त्यानंतरचा हेड आहे टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट असंही म्हणू शकतो कारण हा हेड आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करतोय. हा हेड आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला देखील ट्रान्सफर केलेला होता. हा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून. त्यानंतर टू कमिशन अलाउड ऑर गिव्हन, जर आपण कमिशन दिलेलं असेल तर तो आपला खर्च होतो म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होतो. त्यानंतर डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट म्हणजे सूट. जर आपण वस्तू विक्री करताना डिस्काउंट दिलेला असेल, अलाउड केलेला असेल म्हणजे डिस्काउंट दिला आणि रिसिव्ड म्हणजे डिस्काउंट मिळाला, मग हा जर डिस्काउंट अलाउड केला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण ट्रान्सफर करतो. त्यानंतर आहे टू अलाउन्स. अलाउन्स म्हणजे आपण थोडक्यात त्याला भत्ता असं म्हणू शकतो. ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, हाऊस रेंट अलाउन्स असेल, असे जे खर्च होतात कंपनीचे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. ॲडव्हर्टाइजमेंट किंवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स हे एकमेकांशी रिलेटेड हेड आहेत. ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च झाला तर तो देखील आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होतो. त्यानंतरचं हेड आहे कॅरेज आउटवर्ड. आपण यापूर्वी पाहिले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड आपण ट्रान्सफर करतो. म्हणजे वस्तू कंपनीमध्ये येताना होणारा प्रवासाचा किंवा वाहतुकीचा खर्च. इथे कॅरेज आउटवर्ड, आउटवर्ड असा शब्द आलेला आहे. कॅरेज इनवर्ड असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला जातो आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करतो हेड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून. त्यानंतरचा हेड आहे सेल्स चार्जेस. जर आपल्याला काही विक्रीवर चार्जेस आपण लागू केलेले असतील तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतरचा हेड आहे बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज. हे बुडीत कर्ज आपल्या कंपनीचा लॉस म्हणून आपण जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होतो. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी, जर निर्यात कर, आयात निर्यात कर, इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी आपण ट्रेडिंग अकाउंट एक्सप्लेन करताना पाहिलं. एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे निर्यात कर जर तो भरायचा असेल आपल्याला, तो खर्च झालेला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. अन्य कर आपण कुठले भरले असतील टू टॅक्सेस तर ते देखील आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करतो. त्यानंतरचा हेड आहे जनरल एक्सपेन्सेस. सर्वसाधारण खर्च झाले असतील, व्यापारी खर्च झालेले असतील, कायदेशीर काही आपली व्यवहार असतील त्यासाठी होणारा खर्च असेल. टू जनरल एक्सपेन्सेस, टू ट्रेड एक्सपेन्सेस, टू लीगल चार्जेस, टू प्रोफेशनल चार्जेस. बँकेने जर काही चार्जेस लागू केलेले असतील, बँक जी फॅसिलिटी आपल्या कंपनीला देते तर त्यासाठी असणारे चार्जेस, सॉलिसिटर्स चार्जेस, हे सगळे आपले
खर्च आहेत, हे जे आपण पेड करतो त्यासाठी आपण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲज अ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून घेतो. त्यानंतर आपण बघतोय सेकंडरी पॅकिंग चार्जेस. प्रायमरी पॅकिंग चार्जेस आपले ट्रेडिंगला आले होते. सेकंडरी पॅकिंग चार्जेस आपण जसं फिनिश गुड्स तयार होतानाचा येणारा खर्च असं आपण म्हणतो, आणि फिनिश गुड्स तयार होण्याआधीचा खर्च हा ट्रेडिंग अकाउंटला आपण प्रायमरी पॅकिंग चार्जेस घेतले, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण सेकंडरी पॅकिंग चार्जेस घेतले. त्यानंतर टू लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट, स्थिर मालमत्ता जर आपण विकली असेल आणि विक्री करताना आपल्याला लॉस झाला असेल तर तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲज अ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ट्रान्सफर करतो टू लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट. त्यानंतर नेट प्रॉफिट आपण थेरीमध्ये पाहिलं होतं की प्रॉफिट अँड लॉस क्लोज करताना आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस म्हणतो. मग नेट प्रॉफिट कधी येतो? ज्यावेळी क्रेडिट साईड मोठी येते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे प्रॉफिट्स जास्त आले, त्यामुळे फरक कुठे निघतो? डेबिट साईडला. त्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो. आपण इनडायरेक्ट इन्कम बघतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे. हे इनडायरेक्ट इन्कममधला पहिला इन्कम आहे ग्रॉस प्रॉफिट. आता हा ग्रॉस प्रॉफिट कुठून ट्रान्सफर झालेला आहे? आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर जो ग्रॉस प्रॉफिट येतो तो ग्रॉस प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा. जर तो ग्रॉस लॉस असता तर तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला असता. त्यानंतरचा हेड बघतोय आपण कमिशन रिसिव्ड. आता इथे पेड असं कुठेही दिसणार नाही, रिसिव्ड आहे. हे इनडायरेक्ट इन्कम आहेत. कमिशन मिळालं आपल्याला फायदा होतो, इन्कम होतं आपलं, इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड किंवा अर्न, काही सूट मिळालेली असेल आपल्याला, तो आपला फायदा होतो, इन्कम होतं म्हणून आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर इंटरेस्ट पेड, व्याज जर दिलेलं असेल, डिव्हिडंड पेड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, तर हे इंटरेस्ट मिळालेलं असेल, डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळालेला असेल तर आपण तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतर आहे सन्ड्री ऑर मिसलेनियस रिसीट, म्हणजे जर आपल्याला काही सर्वसाधारण रिसीट्स असतील, मिळकत मिळालेली असेल तर ती आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतर आपण पाहिलं बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. जसं लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट आपण डेबिट साईडला ट्रान्सफर केलं तसं प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतो आहे. कारण फिक्स्ड ॲसेट विकताना आपल्याला जर काही प्रॉफिट झालेला असेल तर तो आपण इनडायरेक्ट इन्कम म्हणून ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर इथे नेट लॉस आलेला आहे. नेट लॉस म्हणजे ज्यावेळी डेबिट साईडची टोटल मोठी येते अशावेळी आपले एक्सपेन्सेस जास्त आले असं आपण म्हणू, आणि डेबिट साईडमधून आपण क्रेडिट साईड मायनस केल्यानंतर जो डिफरन्स येतो त्याला म्हणतोय आपण नेट लॉस. नेट लॉस असेल तर तो ट्रान्सफर होतो कॅपिटल अकाउंटला, जे बॅलन्स शीट आपण बघणार आहोत पुढे. त्या कॅपिटल अकाउंटमध्ये नेट लॉस असेल तर मायनस होतो, आणि नेट प्रॉफिट जर आलेला असेल, जर क्रेडिट साईड मोठी आली तर नेट प्रॉफिट म्हणतो आपण. हा नेट प्रॉफिट असेल तर तो कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड केला जातो. पर्टिक्युलर पार्टनर जर दिलेले असतील तर त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड केला जातो. त्यानंतर आपण बॅलन्स शीट बघतोय. बॅलन्स शीटची थिअरी आपण या मागच्या लेक्चरला पाहिली आहे. बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे आणि आपण त्याला बॅलन्स शीट फॉर दी इयर एंडेड न म्हणता बॅलन्स शीट ॲज ऑन असं म्हणतो. इथे आपल्याला एक्झाम्पलमध्ये जे इयर दिलेलं असेल ते इयर लिहायचं. याला दोन साईड आहेत, लायबिलिटी ॲसेट. आपण लायबिलिटी ॲसेट सगळे एक्झाम्पल सहित थिअरी पाहिलेली आहे. लायबिलिटी साईड म्हणजे आपण देणी म्हणतो. कॅपिटल हे आपलं लॉंग टर्म लायबिलिटी आहे, म्हणजे जी पार्टनर्सला देणं आहे. शक्यतो कंपनी डिझोल्युशन लिक्विडेशनच्या वेळी आपण पार्टनर्सचं भांडवल त्यांना परत करतो, त्यासाठी ती लॉंग टर्म लायबिलिटी असं म्हटलं जातं. आणि खाली जसं आपण एक्सप्लेन करत येऊ तशा आपल्या शॉर्ट टर्म लायबिलिटीज एक्सप्लेन होतील. इथे एक्झाम्पल म्हणून 3 पार्टनर घेतलेत, ABC. त्यांचं कॅपिटल एक्झाम्पलमध्ये दिलेलं असेल ते कॅपिटल लिहायचं. नेट लॉस असेल तर त्या पार्टनरमधून त्यांचा शेअर जो आहे लॉसचा तो मायनस होईल. नेट प्रॉफिट जर प्रॉफिट अँड लॉसला आलेला असेल तर त्या पार्टनरच्या कॅपिटलमध्ये तो प्रॉफिट ॲड होईल. करंट अकाउंट जर दिलेला असेल, क्रेडिट बॅलन्स असतो त्याला, तो दिलेला असेल तर करंट अकाउंटचा बॅलन्स लिहायचा. त्यानंतर आहे जनरल रिझर्व. याला आपण राखीव निधी असंही म्हणू. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे लॉस जर झालेला असेल तर तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचा. त्यानंतर लोन ऑर मॉर्गेज, याला आपण थोडक्यात तारण किंवा गहाण
किंवा कर्ज काढताना जर आपण काही तारण मालमत्ता ठेवलेली असेल तर ती आपली लायबिलिटी होते. जसं आपल्याला कर्जाची परतफेड करायची आणि त्याच्यावर जर काही मॉर्गेज ठेवलेलं असेल, जर कर्जाची परतफेड नाही करता आली तर ते आपण गहाण ठेवलेलं जी वस्तू आहे ती आपल्याला द्यावी लागते, त्यासाठी ती आपली लायबिलिटी होते. त्यानंतर बँक लोन म्हणजे बँकेकडून घेतलेलं कर्ज, ही आपली लायबिलिटी, आपण लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करतो. लोन फ्रॉम पार्टनर जरी असले कंपनीचे तरी त्यांनी जे भांडवल गुंतवलेले आहे त्या व्यतिरिक्त जर लोन स्वरूपात त्यांच्याकडून काही अमाऊंट घेतलेली असेल कंपनीने तर ती त्यांना परत द्यावी लागते, त्यासाठी ती आपली लायबिलिटी होते. लोन फ्रॉम पार्टनर ही लायबिलिटी आहे म्हणून आपण ती ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर बिल्स पेएबल, तर बिल्स पेएबल जी बिलं आपण पेड केलेली नसतील ती आपली लायबिलिटी होते. बिल्स रिसिवेबल म्हणजे जी बिलं मिळालेली नसतील ती आपली ॲसेट होते. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे अधिविकर्ष सवलत जे आपण यापूर्वी पाहिली होती. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेकडून अधिकचं घेतलेलं कर्ज, म्हणजे जे रक्कम आपल्या खात्यावर जेवढी असेल त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी पैशांची गरज असेल तर बँक आपल्याला लोन म्हणून ती रक्कम देऊ करते, परंतु त्याला वर्ड वापरला जातो बँक ओव्हरड्राफ्ट. काही काळानं आपण ज्यावेळी आपल्या कंपनीच्या खात्यावर बँकेमध्ये रक्कम जमा करतो त्यावेळी बँक हे जे ओव्हरड्राफ्टची रक्कम आहे ती कट करून घेते आणि बाकीची रक्कम आपल्या खात्यावर जमा करते. ह्याचं एक्झाम्पलही आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण बँक ओव्हरड्राफ्ट ट्रान्सफर करतो. त्यानंतर आपण पाहिलं सन्ड्री क्रेडिटर्सचा शब्दाचा अर्थ धनको असा घेतला जातो. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय म्हणता येईल, ज्या व्यक्तींना आपण रक्कम देणं लागतो, म्हणजे जर आपण त्यांच्याकडून उधारीवर काही वस्तू घेतलेल्या असतील, काही कर्ज स्वरूपानं रक्कम घेतली असेल तर ती त्यांना आपण देणं लागतो म्हणून आपण ती ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, म्हणजे ही आपली लायबिलिटी आहे म्हणून आपण सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणं बाकी असणं किंवा अनपेड असंही आपण आउटस्टँडिंगला म्हणू शकतो. जे अजून आपल्याला पेड करायचं राहिलेलं आहे ती आपली लायबिलिटी असते म्हणून आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे जर आगाऊ मिळालेलं काही इन्कम असेल तर ते आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर करतो आणि काही टॅक्सेस प्रोव्हिजन फॉर टॅक्स तरतूद केलेली असेल करासाठी तर ती देखील आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर करतो. त्यानंतर आपण बघतोय बॅलन्स शीटची ॲसेट साईडला सुरुवातीला फिक्स्ड ॲसेट आणि काही करंट ॲसेट आपण दोन्ही अर्थ पाहिले किंवा थिअरी पाहिली त्यांची. तर गुडविलला आपण नावलौकिक असं म्हणतो, गुडविलची डेफिनेशनही पाहिली आहे. गुडविल आपली ॲसेट आहे, आपण ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो. लँड अँड बिल्डिंग आपली फिक्स्ड ॲसेट आहे, त्याच्यावर जर डेप्रिशिएशन चार्ज केलेलं असेल, आपण जसं लँड अँड बिल्डिंग यूज करत जातोय तसं त्याच्यावर झीज किंवा घसारा निधी आकारतो, तो मायनस केला जातो, त्याला डेप्रिशिएशन असं म्हटलं जातं, ज्याचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला देतो. त्यानंतर जे ॲसेट आहे प्लांट अँड मशिनरी ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो. डेप्रिशिएशन असेल तर त्यातनं मायनस केलं जातं. फर्निचर अँड फिक्चर्स ही देखील आपली ॲसेट आहे, आपण ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो, त्यावरही डेप्रिशिएशन चार्ज केलेलं असेल तर ते मायनस केलं जातं. प्रत्येक फिक्स्ड ॲसेटवर डेप्रिशिएशन असतंच असं नाही, जसं आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्या पद्धतीनं आपण त्याच्यावर डेप्रिशिएशन चार्ज करत जातो. इक्विपमेंट म्हणजे कंपनीच्या मशिनरीसाठी लागणारी साधनं असं आपण म्हणू शकतो. इक्विपमेंट ही आपली ॲसेट आहे, त्याच्यावर जर डेप्रिशिएशन चार्ज केलेलं असेल तर ते मायनस करायचं, लेस करायचं. त्यानंतर डिलिव्हरी ऑर मोटर व्हॅन व्हेकल असाही ॲसेटचा वर्ड येतो बऱ्याचदा. मग ही आपली ॲसेट आहे, त्यासाठी आपण ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो. त्यानंतरचा हेड आहे, त्याच्यावर डेप्रिशिएशन असेल तर मायनस करायचं. लीज होल्ड किंवा फ्री होल्ड प्रॉपर्टी, भाडेतत्वावर जर आपण काही प्रॉपर्टी किंवा प्रिमायसेस थोडक्यात जागा, लँड असं आपण म्हणू शकतो. लीज होल्डवर जर घेतलं असेल तर त्याचा आपल्याला या भाडेतत्वावर घेतलेली असेल तरी देखील ती आपली प्रिमायसेस किंवा आपलीच ॲसेट होते कंपनीची, त्यासाठी आपण ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो. मग ती लीज होल्ड प्रिमायसेस असेल किंवा फ्री होल्ड प्रिमायसेस असेल, त्याच्यावर डेप्रिशिएशन चार्ज केलेलं असेल तर ते डेप्रिशिएशन घसारा निधी म्हणून आपण मायनस करतो. पेटेंट्स, ट्रेडमार्क, पेटेंट्स आपण कायदेशीर अधिकारपत्र, याला थोडक्यात शब्दशः अर्थ याचा कायदेशीर अधिकारपत्र असा घेतला जातो. ही कंपनीची ॲसेट असते म्हणून आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो. त्याच्यावर डेप्रिशिएशन असेल तर ते आपण मायनस करतो. लूज टूल्स म्हणजे मशिनरीची साधनं, ही देखील आपली ॲसेट होती म्हणून आपण ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो. त्याच्यावर जर काही डेप्रिशिएशन केलेलं असेल चार्ज तर ते मायनस केलं जातं. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, कंपनीची गुंतवणूक ही आपली ॲसेट असते. गुंतवणुकीचा
परतावा आपल्याला इंटरेस्टच्या स्वरूपामध्ये मिळतो आणि आपली इन्व्हेस्टमेंटही चांगल्या स्वरूपामध्ये पुन्हा आपल्याला ॲसेट म्हणून मिळते. म्हणून कंपनीची मालमत्ता म्हणून इन्व्हेस्टमेंट हा हेड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर होतो. स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स ही कंपनीचे ॲसेट आहे. जर त्याच्यावर डेप्रिशिएशन दिलेलं असेल तर ते मायनस करायचं. ॲसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करतोय. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काही खर्च आपण आगाऊ दिलेले असतील तेव्हा मात्र ती आपले ॲसेट होते म्हणून आपण ते ट्रान्सफर करतो प्रीपेड एक्सपेन्सेस बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यानंतरचा हेड आहे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग ज्याला आपण दुसरा वर्ड वापरू शकतो अनपेड, म्हणजे जे इन्कम अजून मिळणार आहेत, मिळाल्यानंतर ती आपली मालमत्ता किंवा ॲसेट होणार आहे, त्यासाठी आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यानंतर आपण बघतोय लोन्स अँड ॲडव्हान्सेस. जर आपल्याला आपण लोन दिलेलं असेल किंवा काही ॲडव्हान्सेस दिलेले असतील तर त्याचा परतावा आपल्याला व्याजासहित मिळतो, ती आपली ॲसेट होते म्हणून आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो. क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलेला आहे. त्याचा सेकंड इफेक्ट होतो हा क्लोजिंग स्टॉक आपली ॲसेट असते म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण ट्रान्सफर करतो. त्यानंतर सन्ड्री डेटर्स याच्यावर ॲडजस्टमेंट असते. जसं आपण क्रेडिटर्स पाहिलं त्या पद्धतीनं सन्ड्री डेटर्स आहेत. डेटर्सचा शब्दशः अर्थ ऋणको असा घेतला जातो, म्हणजे ज्या ज्या व्यक्तींकडून आपल्याला रक्कम येणं आहे मग त्या व्यक्ती म्हणजे आपले डेटर्स झाले. हे सन्ड्री डेटर्स आहेत. त्याच्यावर जर काही ॲडजस्टमेंट असेल तर ती अशा पद्धतीनं केली जाते. आपण ॲडजस्टमेंटमध्ये सेपरेट ते बघणारच आहोत. जर बॅड डेट्स असतील, जर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतील तर ते न्यू बॅड डेट्स आहेत. बुडीत कर्ज ते मायनस केलं जातं. जर प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स असेल, म्हणजे हे डेटर्सला ज्या व्यक्तींकडून आपल्याला रक्कम येणं आहे, जे आपले ऋणको आहेत, त्यांच्याकडून जर आपण त्यांना काही डिस्काउंट दिलेला असेल तर तेवढी रक्कम आपल्याला कमी मिळते म्हणून ती मायनस केली जाते. त्यानंतर इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. जर काही क्लेम अमाऊंट आपल्याला इन्शुरन्सची मिळाली तर ती आपली ॲसेट होते म्हणून आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. जर बिल्स रिसिवेबल असतील, जसे बिल्स पेबल आपण लायबिलिटीला लिहिले, तशी जर बिल्स रिसिवेबल काही बिलांवरची रक्कम आपल्याला मिळत असेल तर ती आपली ॲसेट होते, आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ही बँकेमध्ये असणारी आपली रक्कम, कंपनीमध्ये असणारी रक्कम आपली ॲसेट होते म्हणून आपण ती ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. लास्ट हेड आपण बघतोय पार्टनर्स करंट अकाउंट. जर करंट अकाउंट दिलेला असेल क्रेडिट बॅलन्स तर तो देखील आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. अशा पद्धतीनं ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे दोन अकाउंट आणि एक स्टेटमेंट आपलं आजच्या लेक्चरला एक्सप्लेन झालेलं आहे. यानंतरच्या लेक्चरला आपण ॲडजस्टमेंट बघणार आहोत. थँक्यू.